जनतेसाठी कुणाशी भेटणारा आपला चॅनल सत्यमुख। वक्फ कायदा विरोधाच्या आडून संपूर्ण बंगालमध्ये ज्याप्रमाणे हिंसेचा आगडोंब उसळलाय, संपूर्ण बंगाल अशांत केला गेलाय, हिंदूंना प्रताडित केलं जात आहे, राष्ट्रविरोधी आणि हिंदू विरोधी षडयंत्र कार्यरत केलेत, धर्मांधांना खुलं करून राज्य सरकार हिंदूंवर होणारे अत्याचार बघत बसलाय। त्यामुळे हे स्पष्ट होत आहे की बंगालची स्थिती अत्यंत चिंताजनक आहे। मुर्शिदाबाद पासून सुरू झालेली भीषण हिंसा आता संपूर्ण बंगालमध्ये पसरली आहे। शासकीय यंत्रणा दंगलखोरांच्या समोर झुकलेली असून काही ठिकाणी तर दंगलखोरांना सहाय्य करत आहे, असं चित्र संपूर्ण पश्चिम बंगालमध्ये दिसतंय। याप्रमाणे संपूर्ण परिस्थिती हाताबाहेर जाण्याआधी केंद्र सरकारने प्रशासकीय नियंत्रण व सुरक्षा व्यवस्था आपल्या हातात घेऊन राष्ट्रविरोधी तत्वांना ठेचून काढलं पाहिजे, नाहीतर याचे पडसाद संपूर्ण देशभर उमटतील। कठोर पावलं उचलून केंद्र सरकारने याच्यावर त्वरित कारवाई केली पाहिजे। मुस्लिम समुदायाद्वारे 11 एप्रिल 2025 रोजी वक्फ कायदा विरोधाच्या आडून हिंसा सुरू झाली। खरं तर हा कायदा सरकारच्या अखत्यारीत असून त्यामध्ये हिंदू धर्मीयांची प्रत्यक्ष काही भूमिका नसून ही एक संविधानिक प्रक्रिया होती, पण फक्त हिंदू धर्मीयांना टार्गेट करून बंगाल जाणीवपूर्वक भडकवलं गेलं। याचा स्पष्ट अर्थ असा आहे की वक्फ तर फक्त बहाणा आहे। मुर्शिदाबादमधून हिंदू पळवून लावणं आणि हाच प्रयोग देशभर चालवणं हे या जहाद्यांचं मनसुबे दिसत आहेत। 200 पेक्षा अधिक हिंदूंच्या दुकानांवर, घरांवर हल्ले केले गेले आहेत। हत्या करणं, जखमी करणं, बॉम्ब लिचिंग करून मारणं, घर उद्ध्वस्त करणं, महिलांवर लैंगिक अत्याचार करून लहान लहान मुलांना तुडवून मारलं जात आहे। याउलट पश्चिम बंगाल मुख्यमंत्री ममता बॅनर्जी हा प्रकार उघड्या डोळ्याने बघून पीडित हिंदूंकडे दुर्लक्ष करून जिहाद्यांना सहाय्य करतात। आजची बंगालची स्थिती स्पष्ट आहे की एक ममता बॅनर्जी या भारताच्या लोकशाहीला काळीमा फासण्याचं काम करतात। आपली वोट बँक सुरक्षित करण्याच्या नादात ममता बॅनर्जींनी संपूर्ण राज्यामध्ये आणीबाणीची परिस्थिती निर्माण करून ठेवली आहे। 2. बंगालमध्ये राष्ट्रीय सुरक्षा धोक्यात आली आहे। बांगलादेशी व रोहिंग्या घुसखोरांचं लांगुल चालन सुरू आहे। सत्तेचा गैरवापर करून त्यांचे आधार कार्ड बनवून त्यांना भारतीय नागरिकत्व देऊन घुसखोरांना वोट बँक आणि अराजकता माजवण्यासाठी वापरात येतील म्हणून वसवलं जात आहे। पाकिस्तानी तथा बांगलादेशी आतंकी संघटनांनीही सक्रिय केलं जात आहे। 3. हिंदूंचा नव्हे तर जो गैरमुस्लिम आहे तो काफिर समजून त्याला जीवे मारण्याच्या विकृत मानसिकतेला ममता बॅनर्जी खतपाणी घालतात, असं चित्र स्पष्ट झालं। 4. पश्चिम बंगालमध्ये राहणाऱ्या हिंदूंचं व गैरमुस्लिम समाजांचं अस्तित्व धोक्यात आलं असून संपूर्ण कायदा व सुव्यवस्था वेशीवर टांगून प्रशासनावर जिहादी गुंडांचा धाक ठेवून आज पश्चिम बंगाल सरकार निर्लज्जपणे सत्ता राबवत आहे। म्हणून या परिस्थितीवर नियंत्रण करण्यासाठी केंद्र सरकारने तातडीने कारवाई करणं गरजेचं आहे। पश्चिम बंगालमध्ये राष्ट्रपती राजवट लागू करणं आता अनिवार्य झालं, ते तातडीनं केलं पाहिजे। NIA द्वारा कारवाई करून दोषींना कठोरातील कठोर शासन झालं पाहिजे। पश्चिम बंगालमधील सुरक्षा व्यवस्था CRPF कडे सुपूर्द केली पाहिजे। बांगलादेशी व रोहिंग्यांवर घुसखोरांना हाकलून लावलं पाहिजे किंवा त्यांना जेलमध्ये सडवलं पाहिजे। पश्चिम बंगाल बॉर्डरवर 450 किलोमीटरसाठी सुरक्षा तार बसवण्यास ममता बॅनर्जींनी का विरोध केला याचीही चौकशी करून कारवाई झाली पाहिजे। यासाठी कोल्हापूरसह संपूर्ण देशभर आज विश्व हिंदू परिषदेतर्फे भारत सरकारला निवेदन देऊन देशात निर्माण झालेल्या संकटांवर लक्ष वेधण्यासाठी उग्र निदर्शनं करण्यात आली आहेत। विश्व हिंदू परिषदेचे जिल्हा मंत्री अनिल दंडे, सहमंत्री सतीशजी मांगले, विनयजी बारड, प्रकाशजी मेटकरी, दिलीपजी कुलकर्णी, तुकारामजी मांडवकर, संतोषजी पंडित, सुनीलजी ठाकूर, किशोरजी जाधव, सकल हिंदू संघटनांपैकी हिंदू ऐकतेचे गजाननजी तोडकर, हिंदू जनजागृती समितीचे शिवानंदजी स्वामी, महेंद्रजी अहिरे, आनंदरावजी पवळ, BJPचे अजित ठाणेकरजी, शिवसेनेचे बाबा भोसले, महिला कार्यकर्ता अश्विनीताई माळकर, मराठा बहुउद्देशीय व्यापारी संस्था प्रसन्नजी शिंदे, रामभाऊजी मेथे, हिंदू महासभा विकासजी जाधव, निरंजनजी शिंदे, योगेशजी केरकर, रवींद्रजी गोसावी, रोहित शिंदे, धीरज पाटील, स्वप्नील कोडक तसेच सकल हिंदू संघटना प्रमुख पदाधिकारी या आंदोलनात सहभागी झाले होते। सत्यमुख प्रतिनिधी अनिल दंडे, कोल्हापूर। जनतेसाठी कुणाशीही भेटणारा आपला सत्यमुख। लाईक करा, शेअर करा आणि बेल आयकॉन ऑन करा। मित्रांनो, विसरू नका।